नमस्कार, मी निकेत इंगळे आणि आपण पाहतात 24 तास महानगर. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला ज्या प्रचाराच्या आणि प्रसाराच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचतो आहे, पक्ष असतील, संघटना असतील, समिती असतील, या सर्वांचेच उमेदवार आता लोकांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचत आहेत. मीरा भाईंदर शहरामध्ये असेच एक उमेदवार ज्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. कोणत्याही संघटना, कोणत्याही पक्षाकडून न लढता फक्त आणि फक्त युवा क्रांतीसाठी, युवकांसाठी येणारं एक नाव आपल्यासोबत आहे. प्रदीप जंगम दादांचं आपण स्वागत करूया. दादा, 24 तास महानगरमध्ये आपलं स्वागत. पहिलाच प्रश्न मी असा घेईन की कुठलाही पक्ष, कुठलीही संघटना, कुठलीही समिती न करता फक्त लोकांसाठी लढण्याचा हा निर्णय, आणि तेही दोन्ही विधानसभा क्षेत्रातून, काय सांगाल याबद्दल? कसं आहे की पक्ष कुठलाही म्हणजे गेल्या जर आपण एक पाहिलं असेल 2017 पासून कुठल्याही पक्षाची बांधील न राहता आपण स्वतः संस्थेच्या मार्फत आपण भरपूर अशी जनआंदोलनं घेतलेली आहेत. या आंदोलनाचे आपण रिझल्ट दिलेले आहेत. ही आंदोलनं आपल्यासाठी नसताना पूर्ण जनतेसाठी आहेत आणि उत्तनपासून घोडबंदरपर्यंत हे माझं शहर आहे. तर ह्या शहराच्या संदर्भात जेवढ्या आवश्यक अशा गोष्टी आहेत त्याच्यासाठी मी वेळोवेळी 2016 पासून आवाज उचलत आलेलो आहे, आवाज उचलत आहे आणि उद्या उचलतही राहणार आहे. त्यामुळे मी असा विचार केला की हे 15 दिवस जे भेटतात, या 15 दिवसात लोकांचं एक लक्ष लागतं. गेल्या 5 वर्षात लोक तर असे स्वतःच्या कामात व्यस्त असतात, स्वतःच्या पगारात व्यस्त असतात, स्वतःच्या मुलांच्या फी भरण्यापासून या सगळ्या टेन्शनमध्ये असतात. परंतु हे एक 15 दिवस आहे. या 15 दिवसात त्यांना या शहरामध्ये कुठला नेता काय करतोय, किती मोठी रॅली काढली, किती मोठे झेंडे वापरले, कसा प्रचार वगैरे करतो, त्यांना वेळ भेटतो. मग या माध्यमातून ॲक्च्युअल ज्या समस्या आहेत, ज्या गेल्या 5 वर्षात निष्क्रिय अशा आमदारांनी काय कामं तुमची केली नाहीत. कारण तुम्ही आता जर बघितलं असेल की आमदार आताही त्यांचे जे संकल्पपत्र देतात की आम्ही हे करणार, अरे करणार म्हणजे तुम्ही आता आमदार होतात 5 वर्ष, मग तेव्हा का नाही केलं? आता काही आमदार आहेत तर असे आहेत की ते 10 वर्ष आमदार आहेत तरी सुद्धा ते अजूनपर्यंत करणार. म्हणजे अजूनपर्यंत आणखीन तुम्हाला किती, म्हणजे 40-50 वर्ष तुम्हाला आमदारकी व्हायचं आहे का? मग करायचं कधी नक्की? एखादी गोष्ट जर तुम्ही विचार करतात, या गोष्टीसाठी जास्तीत जास्त 6 महिने, 1 वर्ष असा वेळ जातो. परंतु 10 वर्ष आमदार असून सुद्धा जर कुठल्याही गोष्टी करत नाहीत, मग त्याचा अर्थ काय घ्यायचा जनतेने? यासाठी मी दोन्ही मतदारसंघातून फॉर्म यासाठी भरला की मीरा भाईंदर शहर हे अर्ध 145 मध्ये आहे, अर्ध 146 मध्ये आहे. परंतु या दोन्ही शहरांमध्ये जो ऍक्च्युअल विकास पाहिजे, ज्या गोष्टी या प्रामुख्याने झालेल्या पाहिजेत, 60% टॅक्स वाढलेला आहे. सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावणारा टॅक्स आहे, याच्यावरती कोण बोलत नाही. शाळा नाहीत, हॉस्पिटलची व्यवस्था नाही, गार्डन, मैदानं, ह्या सगळ्या गोष्टी नाहीत. म्हणून मी दोन्ही ठिकाणी येऊन फॉर्म भरलेला आहे आणि लोकांपर्यंत पोहोचतोय दोन्ही मतदारसंघातल्या समस्या घेऊन. दादा, दोन्ही मतदारसंघाचा विचार केला तर तुम्ही जसं म्हणालात की 10 वर्ष, 15 वर्ष आमदार राहिलेली या मंडळी आहेत. इतक्या बलाढ्य म्हणजे आर्थिक दृष्ट्या म्हणा किंवा इतर सगळ्या दृष्ट्या बलाढ्य लोकांसमोर एक सामान्य तरुण ज्यावेळी उतरतो त्यावेळी त्यांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, काय सांगा? नाही, समस्या म्हणजे कसं होतं की एकतर पहिली गोष्ट तर त्या प्रवाहाच्या विरोधात उतरण्याची ताकद लागते. ती ताकद प्रत्येकाने अंगीकृत करावी. काही होत नाही, शेवटी तुम्ही समस्या घेऊन जाताय, तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी तर उभे नाही आहेत या ठिकाणी. दुसरी गोष्ट अशी की धनाढ्य अशी शक्ती जरी असली तरी ती जनतेच्या या सर्व समस्या सोडवण्यात आणि या टेंडरच्या टक्केवारीवर तर जमा झालेली आहे. ती वेळोवेळी ईडीने कारवाई करून ती जमा करून घेतलेलीच आहे. त्याच्यामुळे अशी काही भीती नाही. आणि शेवटी लोकशाही आहे, ठोकशाहीचं आणि हुकुमशाहीचं राज्य गेलं आता. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार हा देश चालतो, तुमच्या हुकुमशाहीने चालत नाही, हे जनता वेळोवेळी दाखवून देते. आणि एक सामान्य माणूस काय करू शकते हे आदरणीय जरांगेदादा पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे की एक सामान्य माणूस कसा एकत्र लोकांना करू शकतो. त्यामुळे मी ही सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, मला माहिती आहे की या निवडणुकीच्या जवळपास 50 कोटींच्या या उलाढालीत निवडणुकीच्या प्रचारात खर्च होणारा जो आहे, भले जरी निवडणुकीचा खर्च 40 लाख त्यांना गव्हर्नमेंटला द्यायचा आहे, परंतु एक LED स्क्रीन 20 लाख रुपये ते घेतात प्रत्येक महिन्याचे. त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. परंतु या धनाढ्य शक्तीला, या हुकुमशाहीला आवाज करण्याचं काम मी केलेलं आहे. मी लोकांना जागा करतोय झोपेतून आणि आज ना उद्या जागे होतील हा मला विश्वास आहे. नक्कीच. या संख्या प्रचाराच्या दरम्यान आपण पाहिलं तर पक्षाच्या अनुषंगाने आजच योगीजींची सभा मीरा भाईंदरमध्ये पार पडली. अनेक पक्षाने आपले स्टार प्रचारक सुद्धा नेमलेले आहेत. अनेक पक्षांचे नेते मोठे मोठे या ठिकाणी येऊन प्रचार करतात. आपल्याकडून मात्र आपण वन मॅन शो असं म्हणू तर तुम्हीच प्रचार करतात. लोकांसमोर नेमके कुठले महत्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही चाललात? बघा, कसं आहे की तुम्ही किती निष्क्रिय आहात हे आज तुम्ही उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याला मीरा भाईंदरमध्ये बोलून साध्य करून दाखवलेलं की तुम्हाला
स्वतःच्या मुख्यमंत्र्याला बोलवण्याची लाज वाटली तुम्हाला की ते निष्क्रिय आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निष्क्रिय आहेत. जे तुमच्या सभेला नाही येतात तुम्हाला योगींना बोलवावं लागतं इकडे, ज्यांचे 50% लोक बेरोजगार या महाराष्ट्रात आहेत, जे बेरोजगारीचे आणि शिक्षणाचे धडे देतात ते या ठिकाणी या शहरामध्ये आहेत. अर्धा उत्तर प्रदेश या महाराष्ट्रामध्ये जगतोय आणि गुन्हेगारीचं सगळी पार्श्वभूमी असणारे ते मुख्यमंत्री आज या मीरा बंदरमध्ये येत आहेत आणि धडे देतात आम्हाला की सुशासन आणू, हे करू ते करू. उत्तर प्रदेशच्या महिलांवरती चालणाऱ्या अत्याचाराबाबत जो रेशिओ आज गुगलवरती आहे, ज्या साईट्सवरती आहे, तो हे कधी येऊन इकडे बोलणार नाही. त्यामुळे योगींना आणून काही इकडे फरक पडेल असं काय वाटत नाही. पहिली गोष्ट तर तेच फक्त एक ज्यांना म्हणजे बोलतो ना आपण, ज्यांनी कधी आयुष्यात गीता वाचली नाही, ज्यांना धर्मग्रंथांचं ज्ञान नाही, असे हिंदू फक्त खुश झालेले आहेत की ज्यांना, जे कधी मंदिरात जात नाहीत, जे कधी वर्षभरात कधी रुद्राभिषेक करत नाहीत, की त्यांना कुठल्या देवांचा महिमा माहित नाहीत, असे फक्त बाडगे हिंदू जे बोलतात आपण, जे नवीन नवीन हिंदू झालेले आहेत, त्या हिंदूंसाठी फक्त योगी आलेले आहेत आणि त्या हिंदूंना फक्त ते आवाहन करतायत. मी तर हेच बोलीन. आणि राहिली गोष्ट तर मुद्द्यांची, या मीरा बंदर शहरामध्ये गेल्या 15 वर्षात आमदारकी, 2009 पासून आमदार क्षेत्र विधानसभा जेव्हापासून अस्तित्वात आले, एकही शाळा 10वी पर्यंत नाही. दोन्ही आमदारांकडे उत्तर नाही आहे आणि कोणी त्यांना प्रश्नही विचारला नाही. या पूर्ण निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एकाही असं कोणाला वाटलं नाही असं की या शहरामध्ये सामान्य लोकांच्या मुलांसाठी सरकारी शाळा 10वी पर्यंत का नाही केली. म्हणजे 7वी पर्यंत शाळा आहेत, 36 अशा सरकारी स्कूल आहेत आपल्या मीरा बंदरच्या, जनतेलाही माहित नाही या की 7वी पर्यंत शाळा आहेत. या शाळा तुम्ही 10वी पर्यंत का नाही केल्या, हा कोणीही प्रश्न विचारणार नाही. टेंबा हॉस्पिटल झाला, पंडित भीमसेन जोशी, आता एक कॅशलेस हॉस्पिटल झालं, इंदिराबाई सरनाईक यांच्या नावाने त्यांनी केलेलं आहे ओपन. परंतु तिथेही अजूनही ज्या सर्जऱ्या झालेल्या पाहिजेत, नॉर्मली ओपीडी वगैरे सगळ्या चालू आहेत, प्लस तिकडे फॉर्म भरावा लागतो, त्याचा अप्रुव्हल आल्यानंतर तुम्हाला तिकडे प्रवेश भेटतो. मग कॅशलेस हॉस्पिटलचा फायदा या जनतेसाठी काय, ठीक आहे 15 वर्षांनी ते हॉस्पिटल सुरू झालं, म्हणजे त्याच्या अगोदर माणसांना आजार नव्हते हे सिद्ध होतं. त्यामुळे हॉस्पिटलचा वैद्यकीय क्रांती या शहरामध्ये झाली पाहिजे. अजूनही युवांसाठी एकच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, तुम्हाला आठवत असेल 2017 साली गोपीनाथ मुंडे कला मी हे खोललं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मी आंदोलन 13 दिवस आंदोलन मी खोललं. त्याच्यानंतर या शहरामध्ये एकही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या दोन्ही आमदारांनी कुठेही बनवून दिलं नाही. रिझर्वेशन 3 रिझर्वेशन आहेत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची, परंतु त्यांना असं वाटलं नाही की हा युवा कुठेतरी खेळावा, वाढावा, कुठेतरी ऑलिम्पिकला जावा, ह्याच्याबाबत त्यांना काही लेनदेन नाही. UPSC MPSC सेंटर्स या शहरामध्ये बनलेले नाही आहेत. एज्युकेशन क्रांतीच्या हिशेबाने जसं याच्यामध्ये ज्या गोष्टी पाहिजे शिक्षणासाठी आवश्यक, तसं एकही सिनियर ज्युनियर कॉलेज नाही बनवलं, डिग्री कॉलेज नाही. मग नक्की 15 वर्षात तुम्ही कुठला विकास केला हे ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून जनतेसमोर आलेलेच आहे की कशी कोटीच्या कोटी उड्डाणं झालेली आहेत. त्याच्यामुळे एक एज्युकेशन रिव्हॉल्युशन, युथ रिव्हॉल्युशन आणि मेडिकल रिव्हॉल्युशन हे 3 मुद्दे घेऊन मी या जनतेसमोर आलेलो आहे मीरा बंदरच्या दोन्ही विभागामध्ये. तुम्ही क्रांतींबद्दल म्हणताय, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांती. आता मी वेगळ्या मुद्द्याकडे येईन की 145 विधानसभेमध्ये असेल की काही तत्सम उमेदवार एकमेकांच्या भांडणामध्ये लागलेले आहेत. 146च्या अनुषंगाने विचार केला तर कुठेतरी असाही प्रचार केला जातोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की हिंदू धोक्यात आहे, कुठेतरी मुस्लिमांच्या मतांसाठी म्हणजे तो एक विचित्र प्रकार चाललेला आहे. कुठेतरी धार्मिक निवडणूक करण्याचा प्रकार आहे. म्हणजे विकास, प्रगती हा सगळा मुद्दा बाजूला ठेवून जर ही सगळी मंडळी प्रचार करत आहेत, प्रसार करत आहेत, तर या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय? बघा कसं आहे की निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, मी कुठल्याही धर्माचं वगैरे कधी हे नाही, सर्वच धर्माचा आदर आपल्याला आहे आणि मला स्वतःला हिंदू आहे हे सांगण्याची गरज नाही, मला ते सर्टिफिकेट कोणाकडून घेण्याचीही गरज नाही. पहिली गोष्ट तर निवडणुकीत जोपर्यंत धर्माचा वापर बंद होणार नाही तोपर्यंत तुमच्या शहरामध्ये शाळा होणार नाहीत, तोपर्यंत तुमच्या शहरामध्ये हॉस्पिटल येणार नाही, तोपर्यंत तुमचे टॅक्स कमी होणार नाही, तोपर्यंत तुमची महागाई कमी होणार नाही. कारण फक्त येऊन जाऊन तुम्ही फक्त धार्मिक तेढ निर्माण करत बसणार आणि निवडणुका जर जिंकणार. महादेश अधोगतीकडे गेलेला आहे, संपलेला आहे, त्याचं अस्तित्व आता देशाचं जे राहिलंय ते फक्त काही बुद्धिजीवी जे लोक जिवंत आहेत त्याच्यामुळे ते राहिलेलं ना, बाकी हा देश तसा समाप्त व्हायला ह्याच्यावरतीच आहेत, आर्थिकदृष्ट्या आता संपलेला आहे. त्यामुळे आता ही वेळ गेलेली नाही, या धर्माच्या या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडावं आणि कुठेतरी स्वतःच्या बुद्धीला जमेल असं कुठेतरी वागावं.
तुमच्या आमदारांना हिशेब विचारावा की किती पैसे तुम्ही कशासाठी खर्च केले, या शहरासाठी काय केलं. तुम्ही स्वतःचं एक टॅक्स बिल जर मीरा भाईंदरकरांनी चेक केलं ना, या टॅक्स बिलमध्ये तुम्हाला दिसेल की ते वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स घेतले जातात. याच्यामध्ये 2 शिक्षण कर आहेत. या शिक्षणाच्या नावाने बट्ट्याबोळ आहे. तुम्हाला मी आता सांगितलं की 7वीपर्यंत फक्त शाळेत, नंतर पुढे काय त्यांचं या विद्यार्थ्यांनी नंतर फक्त घंटी वाजवत बसायचं आणि भजी तळत बसायचे का, पहिली गोष्ट तर. यांच्याबद्दलचा काय विचार आहे, त्यांच्या करिअरबद्दलचा काय विचार आहे. बेरोजगारी, आज मीरा भाईंदरचा स्थानिक मुलगा आज बाहेरच्या या शहरामध्ये जातोय कामासाठी आणि बाहेरची माणसं या ठिकाणी कामाला आहेत. त्यामुळे बेरोजगारीच्या संदर्भात एकही पाऊल या लोकांनी उचललेलं नाही. दुसरी गोष्ट, पर्यटनासाठी चांगले घोडबंदर झालं, आपलं उत्तन झालं, चांगली तिकडे डेव्हलपमेंट होऊ शकते. उत्तन आज एक मिनी गोवासारखं तुम्ही डेव्हलप करू शकता, पण त्यांना हे करायचं नाही. तिकडच्या शासकीय जमीन फक्त हडप करायच्या आहेत, घोडबंदरच्या शासकीय जमिनी हडप करायच्या आहेत आणि स्वतःचे फक्त मोठे मोठे आलिशान हॉटेल्स आणि सरकारची मान्यता घेऊन स्वतःचे प्रोजेक्ट फक्त उभे करायचे आहेत. दुसरी गोष्ट राहिली की ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करता मला फक्त मीरा भाईंदरचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि आतापर्यंत काही नाही झालं यामध्ये फक्त लोकांचं लक्ष वेधायचं आहे. भले बघा, मी तर असं बोलीन की तुमचं मतदान हे कुठे फुकट जाणार नाही. मी तर आवाहन करेन की नोटाला जे मतदान करणारे जो पर्याय करतात त्याच्यासाठी मी तुमच्या समोर चांगला पर्याय आहे. एक पदवीधर म्हणून मी आहे दोन्ही मतदारसंघामध्ये. प्लस तुम्ही जे मतदान केलेलं आहे मागच्या 145च्या निवडणुकीमध्ये मी उमेदवार होतो, तर मला ज्यांनी मतदान केलं त्याच्या बदल्यात मी त्यांना 2 असे सरकारी प्लॉट, एक गार्डनचा प्लॉट मी रिझर्वेशन 214 तो दिला. एक महानगरपालिकेच्या सरकारी जे सोनम बिल्डर्सकडे होतं तो मी हँडओव्हर केला महानगरपालिकेला. भरपूर असे नियमबाह्य टेंडर रद्द केले. त्याच्यामुळे मी कामं केलेली आहेत. ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांच्यासाठी मी कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे मी एवढंच म्हणेन की आपल्या नक्की समस्या काय आहे याच्यावरती तुम्ही फोकस केला पाहिजे आणि याच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमच्या आमदारांना विचारलं पाहिजे, हे सांगेन. नक्कीच. अगदी शेवटच्या टप्प्यात मी येईन शेवटच्या प्रश्नांकडे की आता तुम्ही म्हणालात तसं की ज्यावेळी संकट येतात, ज्यावेळी समस्या येतात त्यावेळी प्रदीप दादा आठवतो. मात्र यावेळी निवडणुकीच्या वेळेला अशा लोकांना, ज्या लोकांसाठी तुम्ही गेली 10 वर्ष सामाजिक माध्यमातून झटता आहे, त्यांच्यासाठी मेहनत करताय, अशा आपल्या मतदारांना तुम्ही काय सांगाल? बघा, कसं आहे माहिती आहे की मी ही लढाई लढतोय, ही येणाऱ्या भविष्यासाठी लढतोय. ही फक्त माझ्या स्वतःसाठीची लढाई नाही आहे. हे शहर एक चांगलं विकसित व्हावे, या शहरातून चांगले IPS IAS तयार व्हावेत, या शहरातून चांगले ॲथलीट्स तयार व्हावेत, या शहरातून चांगले अशी संस्कृती या शहराने द्यावी, या शहरात एक शांतता राहावी, या शहरात कुठल्याही धार्मिक दंगली घडू नयेत यासाठी आपण प्रतिबद्ध राहिलं पाहिजे. त्यामुळे ज्यांना मी मदत केलेली आहे ते मी नाही केलेली आहे, मी तर एक माध्यम आहे. तिथं ईश्वराने मला ती ताकद दिलेली आहे की प्रत्येकाच्या समस्या सोडवण्यासाठी माझ्या नावाने, माझ्या रूपाने कोणतरी मी जातोय पुढे. उत्तनच्या एका ॲक्सिडेंटमधली तुम्हाला मी घटना सांगतो की उत्तनच्या ॲक्सिडेंटमध्ये एक रिक्षा चालक जखमी झाला. त्याला टेंबा हॉस्पिटलला घेऊन गेले. त्याला कांदिवलीला शताब्दी हॉस्पिटलमध्ये जायला ॲम्ब्युलन्स सुद्धा उपस्थित नव्हती. ह्या मृत्यूचे जबाबदार हे दोन्ही आमदार आहेत, कारण तुम्ही ॲम्ब्युलन्स सुद्धा देऊ शकला नाहीत. त्याच्यामुळे बघा कसं आहे की काही ठिकाणी या सगळ्या गोष्टीमध्ये मी जरी नाही उभा राहिलो, परंतु अशा लोकांसाठी मी एवढंच आवाहन करेन की ज्या गोष्टी तुम्ही माझ्याकडून करून घेतल्यात त्या गोष्टींसाठी तुम्ही उभे राहिले पाहिजेत. आता ज्या रिक्षावाल्याने त्याने तिकडे घेऊन गेला, त्याने ती तत्परता दाखवली, परंतु तिथपर्यंत जाईपर्यंत त्याने प्राण सोडलेले होते. सेल्फी पॉइंट गोल्डन नेसला एक आता 4 वर्षाची मुलगी परवा एक्सपायर्ड झाली. तुम्हाला कदाचित माहिती असेलच, बातम्या आल्या. महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे तिला शॉक लागला. त्या 4 वर्षीच्या मुलीला शॉक लागला, ती कोमात होती. अखेर तिने 3 दिवसापूर्वी ती एक्सपायर्ड झाली. त्याची ही जबाबदारी या दोन्ही आमदारांची आहे, कारण ते क्षेत्र येतं 146 मध्ये, परंतु महानगरपालिकेवरती कुठे कंट्रोल नाही. त्यामुळे मी एवढं सांगेन की प्रत्येकाला जपा आणि ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या ठिकाणी एक मदतीचा हात म्हणून तुमच्याकडे जर ज्ञान आहे तर ते ज्ञान कुठेतरी कोणाला तरी द्या. त्या ज्ञानाचा चांगल्या ठिकाणी वापर करा, एवढंच सांगेन. आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करा. कोणीही सुट्टीचा वापर स्वतःच्या म्हणजे सुट्टी वाया घालवू नका. मतदान करूनच तुम्ही फिरायला बाहेर जावा आणि जास्तीत जास्त लोकांनी नोटा हा पर्याय न वापरता मतदान करा. ते भले कोणालाही असेल, परंतु मतदान करा. नक्की. अगदी चाकोरीतला शेवटचा प्रश्न घेईन. तुम्ही येणाऱ्या पालिका निवडणुकांकडे सुद्धा पाहता आणि या पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही काही युवा शक्तीला एकत्र घेऊन जाणार आहात. अगदी थोडक्यात काय सांगाल याबद्दल?
बघा कशा आहेत की आता या विधानसभेच्या निवडणुका इथे लिटमस टेस्ट आहे. पहिली गोष्ट तरी या शहरामध्ये गेल्या 15 वर्षात ज्या गोष्टी झाल्या नाहीत या पुढच्या 4 महिन्यात निवडणुका लागणारच आहेत. तर या 4 महिन्यात त्या होणार नाहीत. त्यामुळे निश्चितच युवा क्रांती कुठेतरी एकत्रित यावी, एक सुशिक्षित वर्ग कुठेतरी एकत्र यावा, जो या 5 वर्षात कधी रस्त्यावरती उतरत नाही तो वर्ग मी एकत्रित करण्याचं काम करतोय. ती युवा क्रांती मी एकत्रित करण्याचं काम करतोय. आणि नगरसेवकांच्या माध्यमातून सुद्धा महानगरपालिकेवरती आपला कुठला तरी प्रेशर ग्रुप राहिला पाहिजे. कुठला तरी त्यांच्या माध्यमातून ज्यांना राजकारणात, आता राजकारणात असेल म्हणजे त्यांचे आई वडील राजकारणात असले पाहिजेत, पैसे असले पाहिजेत, अशातलं काही भाग नाही. तुम्ही जर शिकलेला आहात तुम्ही स्वतः सुद्धा ॲज अ नगरसेवक पदावरती तुम्ही बसू शकता. ही संकल्पना जास्तीत जास्त तरुणांनी राजकारणात यावं, जेणेकरून राजकारण हे फक्त पैसे कमवण्याचं आणि फक्त ह्याचं कुरण नाही आहे भ्रष्टाचार करण्याचं. तुम्ही ही सिस्टम बदलू शकता. तर सुरुवात आपण आपल्या गल्लीपासून केली पाहिजे आणि मग नंतर दिल्लीचा विचार केला पाहिजे. म्हणून मी या मीरा मंदिरच्या युवांना एकत्र करण्याचं काम करतोय आणि जेणेकरून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण एक वेगळा असा गट तयार करून तरुणांना संधी देणार आहे की ज्यांचा राजकीय पक्षाशी कधीच संबंध नसणार आहे, या म्हणजे नगरसेवक निवडून आल्यानंतर सुद्धा. नक्कीच पुढील वाटचालीचा त्यांचा जो पर्याय होता, त्यांनी जी स्वप्न पाहिलेली आहेत ती पूर्ण व्हावीत, आपण अशी शुभेच्छा त्यांना द्याव्या. आणि याही निवडणुकीत आपल्याला भरघोस मतं मिळवत सर्वच मतदारांनी आपल्याला मतदान करावं अशी आपण इच्छा व्यक्त करूया. पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा त्यांची स्वप्न आणि त्यांचं विजन त्यांनी क्लिअर केलेलं आहे. मात्र या निवडणुकीमध्ये नेमका हा एक तिसरा पर्याय उमेदवार असलेल्या प्रस्तावित उमेदवारांना कोणता धक्का देतो हे मात्र 23 नोव्हेंबरला आपल्याला कळेल. या अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा 24 तास महानगर.